उद्योगाची कुळकथामध्ये आज जाणून घेऊया एका अस्सल महाराष्ट्रीयन ब्रँडविषयी आणि अधिकृतपणे ओम प्रमाणपत्र घेतलेलाही हा ब्रँड आहे। धातूची भांडी चमकवणाऱ्या पितांबरी शायनिंग पावडरमुळे देशाचा चमचमता ब्रँड अशीच ओळख पितांबरीला मिळाली आहे आणि बायको गेली माहेरी काम करी पितांबरी अशी कंपनीची पहिली जाहिरातही लोक अजून विसरलेले नाहीयेत। पण धातूची भांडी चमकवण्यासाठी इतके साबण, लिक्विड सोप आणि इतर रासायनिक पदार्थ उपलब्ध असताना पितांबरीला शायनिंग पावडरची कल्पना नेमकी कशी सुचली, त्यांनी ती कशी वाढवली, हेच आज जाणून घेऊया। रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील वामनराव प्रभुदेसाई यांचा व्यवसाय तेव्हा घरगुती होता। नाही म्हणायला गरजेनुसार 50 लोक त्यांच्या हाताखाली काम करत होते आणि हॉटेल्सना भांडी चमकवण्यासाठी लागणारा साबण हे दोघं बनवायचे। पण काही वर्षांच्या अनुभवानंतर रासायनिक साबणांमध्ये असलेली एक त्रुटी रवींद्र यांच्या लक्षात आली। महाराष्ट्रीयन घरांमध्ये तांब्या पितळ्यांची भांडी जी खास करून देवासाठीच्या पूजा साहित्यात वापरली जातात ती स्वच्छ करायला किंवा चमकवायला खास असा साबण नव्हता। पण महिला चिंच, राख, रांगोळी आणि लिंबू वापरून ही भांडी कायम लख्ख ठेवत असत आणि त्यातूनच एक कल्पना रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मनात आकार घेऊ लागली। क्लिनिंग पावडरच्या क्षेत्रात एका इनोव्हेशनला जागा होती आणि ती रवींद्र यांनी हेरली। ग्राहक डोळ्यासमोर धरून त्यावर कामही केलं। घराघरात तांब्या पितळ्यांची भांडी वापरली जात होती, म्हणजेच अख्खा महाराष्ट्र त्यांचा ग्राहक होता। त्यांची गरज ओळखून त्यांनी भांडी चमकवणारी अशी एक शायनिंग पावडर बनवली। पितळ आणि तांब हे शब्द जोडूनच त्याला पितांबरी हे नाव दिलं आणि 1989 मध्ये पितांबरी शायनिंग पावडर लॉन्च केली। नाही म्हटलं तरी ग्राहकोपयोगी उत्पादन म्हणजे FMCG क्षेत्र असल्यामुळे स्पर्धा जीवघेणी होती। पण एकतर स्पर्धेला डगमगणारे प्रभुदेसाई कुटुंबीय नव्हते आणि त्यांच्या उत्पादनांची गरज लोकांमध्ये पटवून देण्यासाठी त्यांनी श्रम घेतले। लोकांपर्यंत उत्पादन पोचवायचं असेल तर त्याची जाहिरात, विपणन आणि वितरण चोख पाहिजे, म्हणून त्यांनी टीव्हीवर जाहिराती सुरू केल्या। बायको गेली माहेरी काम करी पितांबरी ही कॅचलाईन त्याच प्रयत्नातून आलेली आणि लोकांमध्ये रुजलेली। पुढे छोट्या छोट्या दुकानांच्या जागी मॉल्स आले आणि मराठी माणूसही महाराष्ट्र आणि भारताबाहेर गेला, तरी पितांबरीने आपली वितरण प्रणाली चोख ठेवली। फक्त महाराष्ट्रीयन माणसांपर्यंत नाही तर जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले आणि उद्योग वाढवण्यासाठी आपली उत्पादनही वाढवली। शायनिंग पावडर सोबतच रुपेरी, पितांबरी डिशवॉश, पितांबरी ॲल्युमिनियम लिक्विड वॉश अशी आणखीही उत्पादनं आली। या सगळ्यामध्ये एक धागा कायम राहिला, उत्पादनांचा दर्जा, त्यासाठीचं कठोर संशोधन आणि उत्पादनांची विविधता। नाविन्य आणि संशोधन यावर रवींद्र प्रभुदेसाई यांचा विश्वास आहे। दुसरी उत्पादनं कॉपी करण्यापेक्षा आपण संशोधन केलं तर नवनिर्मिती होऊ शकते हा विचार यामागे आहे आणि म्हणूनच मुंबईच्या रबाळे इथं 10,000 चौरस फूट जागेवर त्यांनी स्वतःच एक संशोधन केंद्र सुरू केलंय। पुढे शायनिंग पावडरच्या बरोबरीनं प्रभुदेसाई यांनी होम केअर, हेल्थ केअर, ॲग्रो केअर, ॲग्रो टुरिझम अशा वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश केला। तेव्हा या केंद्रात झालेल्या संशोधनातूनच त्यांनी नवीन उत्पादनं उभी केली। कंपनीनं तयार खरवसाची भुकटीही बनवली आहे, म्हणजे पाणी घातलं आणि गार केलं की खरवस तयार। बाजारातील स्पर्धा, उत्पादन प्रक्रिया आणि पद्धती या वारंवार बदलत असतात आणि त्याप्रमाणे बदलणं आणि त्याला संशोधन आणि विकासाची जोड देणं हा पितांबरीचा मंत्र आहे। रवींद्र प्रभुदेसाई आपल्या प्रवासाविषयी एक गोष्ट आवर्जून सांगतात। एका मराठी व्यापार परिषदेत तेव्हाचे अवजड उद्योग मंत्री मनोहर जोशी यांनी उपस्थितांना एक प्रश्न विचारला, तुमच्यापैकी कोणाचा उद्योग हा 100 कोटी रुपये उलाढालीचा आहे, असा साधा प्रश्न होता। पण एकही मराठी उद्योजक हात वर करू शकला नाही। मनोहर जोशी काहीसे खट्टू झाले। पितांबरीची उलाढाल तेव्हा 10 कोटींची होती, त्यामुळे प्रभुदेसाई यांचा सुद्धा हात वर नव्हता। पण त्यांनी कार्यक्रमानंतर मनोहर जोशींची भेट घेतली आणि ते त्यांना म्हणाले, आज नाही पण 10 वर्षांनी मी तिथपर्यंत नक्की पोचेन। आणि तेव्हापासून कधीही ते भेटले तर मनोहर जोशी त्यांना विचारायचे, काय किती उद्योग झाला? आणि या प्रश्नाला 2015 मध्ये रवींद्र प्रभुदेसाई यांनी अभिमानानं उत्तर दिलं, 100 कोटी उलाढाल झाली।
जोशी सरांना हे उत्तर देईपर्यंत प्रभुदेसाई यांनी आपली उत्पादनं 20 देशांपर्यंत पोहोचवली होती आणि फक्त पितांबरी उत्पादन विकण्याच्या फ्रँचायझी शॉपिंगची संख्या देशभरात 115 इतकी होती आणि हाताखाली 1300 कर्मचारी काम करत होते. पितांबरी शायनिंग पावडरनं त्यांना देशभरात आणि देशाबाहेर ओळख मिळवून दिली. आता त्यांच्या इतर उत्पादनांनाही महाराष्ट्र आणि देशाबाहेर पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. एका मराठी ब्रँडचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज सबस्क्राईब करायला विसरू नका.